कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जी 26 एप्रिल 2026 ला होणार आहे. तर त्यामधील जो पहिला पेपर असणार आहे, जो आपला प्रथम भाषा व गणिताचा पेपर असणार आहे, तर तो पेपर कसा येणार आहे, त्याचे प्रश्न कसे असणार आहेत, कशा पद्धतीने ते प्रश्न आपल्याला सोडवायचे. तर बघा, हे अशा पद्धतीचे पहिले 50 प्रश्न आपण सोडवून घेऊ. पहिले 50 मधले 25. तर गणिताचे पहिले 25 प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे, काय प्रश्न असणार आहेत, तर ते बघून घेऊया. तर बघा, यामध्ये सेम असाच प्रश्न, असाच पेपर येणार आहे. पेपर कसा येणार आहे? असाच येणार आहे. असाच म्हणजे हाच येणार आहे का? तर हाच पेपर नाही येणार. फक्त काय होईल, आकडेवारी बदल होईल. आकडेवारी बदलेल, प्रश्न काय होतील, थोडासा आता म्हणजे जसा का हा प्रश्न आहे, इथं ए अधिक पी छेद पी आहे, तर इथं काय येऊ शकतं, 2 अधिक पी छेद पी, अशा पद्धतीने काहीतरी आकडेवारी चेंज होईल. इथं काय होईल, गुणाकार आहे, तर इथं 2 - पी छेद पी, म्हणजे अशाच टाईपचा प्रश्न, किंवा पीच्या ऐवजी क्यू देतील, पीच्या ऐवजी काय आपण म्हणू शकतो, क्यू येऊ शकतं. म्हणजे असे काही चेंजेस होऊ शकतील, पण फॉर्मॅट तर असाच असणार आहे. फॉर्मॅट काय असणार आहे? हाच असणार आहे. प्रश्न काय असणार आहे? प्रश्नामध्ये आकडेवारी बदल असेल. आकडेवारी काय असेल? बदल असेल. मग आपल्याला एकूण पेपरचा अंदाज येईल की नेमका पेपर किती अवघड असेल, कसा असेल, काय करावं लागेल. तर चला चालू करूया. तर प्रश्न क्रमांक 26. आता 26चा जो पहिला प्रश्न आहे तो कसा सोडवायचा बघा. इथं काय करायचं की ए अधिक पी भागाकारामध्ये पी आहे, गुणाकारामध्ये ए वजा पी भागिले पी. आता काय होईल, अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार, अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार, ए अधिक पी आणि ए वजा पी भागाकारामध्ये येईल पी आणि पी चा गुणाकार. आता हे काय आहे, एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय यांचा गुणाकार काय असतो, एक्स वर्ग वजा वाय वर्ग. हा फॉर्म्युला, तर इथे येईल ए वर्ग वजा पी वर्ग भागिले पी वर्ग, म्हणजे काय येईल, 1 - पी वर्ग छेद पी वर्ग. 1 - पी वर्ग छेद पी वर्ग. कुठे दिसतोय पर्याय? तर पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर देईल. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 27. आता इथं ऋणाच्या ऐवजी वेगळं नाव येऊ शकतं आणि इथं बदलू शकतात, थोडाफार बदल होऊ शकतो. बघा काय असू शकतो, रीनाकडे काही फुले आहेत, तिने प्रत्येकी 12 फुलांच्या माळा तयार केल्या, तर तिच्याकडे 11 फुले उरतात. बघा, 12 फुलांच्या माळा केल्या तर 11 फुले उरतात, 16 फुलांच्या माळा केल्या तर 15 फुले उरतात, आणि 18 फुलांच्या माळा केल्या तर 17 फुले उरतात. मग तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील, कसं काढायचं? तर खूप सोपे पर्याय आहे. पर्यायावरून लवकर उत्तर येते, लवकर उत्तर काढता येते. मग कसा, कोणता पर्याय घ्यायचा पहिल्यांदा? तर इथं म्हणले कमीत कमी. कमीत कमी म्हणजे सगळ्यात कमी पर्याय कोणता आहे, लहान पर्याय कोणता आहे? तर तो आहे 143. मग 143 ला मी 12ने भागलं, 143 ला मी 12ने भागलं, भाग गेला 11चा, 132 आलं. शिल्लक किती राहिलं? 11 आहे का? 12ने भागल्यावर 11 फुलं राहतात, हो राहतात. मग परत पुढे बघू, 16ने भागू 143 ला. 143 ला 16ने भागलं, 16 सोळी 8 28 अशी, आणि उरले किती? 15. म्हणजे 16ने भागलं असतं, 15 शिल्लक राहतं. किती शिल्लक राहतं? 15 शिल्लक राहतं का? तर शिल्लक राहतं 15. म्हणजे हे पण कसं झालं, योग्य झालं. मग आता 18 फुलांच्या माळा केल्या, परत 143 ला 18ने भागलं, 18 70 किती असतं? 18 7 8 56 किती असतं बघा, 126. किती राहिलं शिल्लक? 17. तर राहिले का 17 फुलं शिल्लक राहिले, म्हणजे कमीत कमी फुलं किती असतील, तर ते असतील 143. तर हे अशा पद्धतीने पर्यावरण सोडवता येईल. आता हे पर्यावरण जर सोडवायचं नसेल,
तर हा कशाचा प्रश्न आहे? हा लसावी मसावीचा प्रश्न आहे. मग लसावी मसावी मध्ये लसावीचा आहे का मसावीचा आहे? तर इथं काय म्हणले? कमीत कमी. ज्यावेळेस कमीत कमी येईल त्यावेळेस तो प्रश्न असतो लसावी. तो कशाचा असतो? लसावी. आणि जास्तीत जास्त असेल तर तो असतो मसावी. मग आता लसावी काढायचा नेमका कशाचा काढायचा? तर तो काढायचा किती फुले आहेत? 12, 16 आणि 18 ह्यांचा काढायचा लसावी. बघा कसा येईल लसावी? त्याला कितीने भाग जाईल? प्रत्येकाला 2 ने जाईल. तर इथे येईल 6, 8, 9. परत 2 ने जाईल 3, 4, 9. परत कितीने जाईल? 3 ने. परत 3 ने भाग जाईल. 3 एके 3, इथे 4 येईल, 3 त्रिक 9. आता ह्यांचा गुणाकार. बेदून 4, 4 त्रिक 12 आणि 4 त्रिक 12. 12 आणि 12चा गुणाकार आला 144. म्हणजे 144 ही अशी संख्या आहे की तिला सगळ्यांनीच भाग जातो. म्हणजे 12, 16 आणि 18चा लसावा आला 144. मग पुढची स्टेप काय असते की 12 फुलाच्या माळा केल्या तर 11 फुले शिल्लक राहतात. तर 12 वजा 11 किती आलं? 1. 16 फुलाच्या माळा केल्या तर 15 फुले शिल्लक राहतात. 16 वजा 15 किती आलं? 1. आणि 18 फुलाच्या माळा केल्या तर 17 फुलं शिल्लक राहतात. म्हणजे ह्यांची वजाबाकी किती आली? 1. मग सगळ्यांची वजाबाकी 1 येत असेल तर 144 मधून पण 1 वजा करायचं, उत्तर आलं 143. मग ही टेक्निक सोपी आहे का पहिली टेक्निक सोपी आहे? ती तुम्ही ठरवा आणि तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने उत्तर काढा. ठीक आहे? तर दोन्ही मेथड मी सांगितलेले आहेत. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 28 बघूया. आता अशा टाईपचा प्रश्न खूप वेळा ह्याच्या आधी पण पेपरला येऊन गेलेला आहे आणि येण्याची शक्यता पण खूप आहे. तर काय आहे? एक काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 व 24 दिले. तर त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या. आता बघा परिवर्तुळाची त्रिज्या काय असेल? तर परिवर्तुळाची त्रिज्या असते कर्ण कर्णाच्या निम्मे. काय असते? परिवर्तुळाची त्रिज्या असते कर्ण/2. मग पहिल्यांदा काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढावा लागेल. तर काटकोन त्रिकोणाचा कर्ण काय येईल? काटकोन त्रिकोणाचा कर्ण. तर पायथागोरसचा थेरम माहिती आहे आपल्याला. पायथागोरसचा प्रमेय. तो काय आहे सांगा बरं? तो एक कर्ण वर्ग बरोबर बाजू पहिलीचा वर्ग आणि बाजू दुसरीचा वर्ग किंवा पाया वर्ग गुणिले उंची वर्ग असं पण म्हणू शकतो. मग एक किती? 7, 7चा वर्ग आणि दुसरा किती? 24, 24चा वर्ग. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576. यांची बेरीज झाली 625. म्हणजे कर्णाचा वर्ग किती? 625. म्हणजे कर्ण किती? 625चा वर्गमूळ. 625 कशाचा वर्ग आहे? तर तो आहे 25चा. तर 25 आला कर्ण आणि 25च्या निम्म काय असतं? 12.5 ही आली त्रिज्या. तर त्रिज्या आली 12.5 आणि समजा इथं आपल्याला व्यास विचारला असता तर व्यास केवढा असतो? तर तो व्यास असतो कर्णा इतका. हे पण लक्षात ठेवा. तर 28चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आता 29. आता काही मित्र म्हणतील की सर बी सी डी हे पण सेट पाठवा. तर बघा हे जे सेट असतात तर प्रश्न फक्त मागे पुढे असतात, दुसरं काहीच नसतं. हेच प्रश्न असतात फक्त मागे पुढे असतात. त्याच्यामुळं BCD हे सेट काय येणार नाहीत. ह्या सेटवर तुमचं जे असेल तर प्रॅक्टिस करा. मॅक्सिमम अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करा जेणेकरून येणारा पेपर काय होईल तुम्हाला सोपा जाईल. आता हा प्रश्न बघा की ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो सोबत चौरस MNOP ची बाजू आहे 18 सेमी. MNOP ची बाजू 18 सेमी म्हणजे हे पूर्ण किती झालं? 18. हे पण 18, हे 18 आणि हे पण किती आहे? 18 आहे. सगळं आहे. आता एक्स आणि वाय हे अनुक्रमे MP व NO चे मध्यबिंदू आहेत. म्हणजे MP चा मध्यबिंदू कोण आहे? एक्स आहे आणि हा वाय आहे. म्हणजे ज्यावेळेस मी हे जोडल त्यावेळेस काय होईल की दोन बरोबर तयार होतील. दोन काय होतील? दोन बाजू तयार होतील आणि इथून जर मी हे असं जोडलं तर इथे एक त्रिकोण तयार होईल आणि हा एक त्रिकोण तयार होईल. बघा त्रिकोण कोणता होईल? हा मोठा वाला एक्स
वाय आणि ही हा पॉईंटवाला त्रिकोण आणि एक्स वाय आणि हा पॉईंटवाला त्रिकोण, म्हणजे दोन त्रिकोण तयार होतील. मग आता मला काय करायचं, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. कसं काढणार, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काय असतं, तर आधी काढावं लागेल मला चौरसाचे क्षेत्रफळ. बघा चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे, बाजू वर्ग, बाजू किती आहे 18 चा वर्ग किती आला 324, तर बाजू वर्ग आला 324. मग रेखांकित भाग हा संपूर्ण आहे का, तर नाही, म्हणजे 324 उत्तर येईल का, 324 तर येणार नाही. आता आपल्याला जो रेखांकित न केलेला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. आता रेखांकित न केलेला भाग क्षेत्रफळ कसं काढायचं, तर तिथं एक्स वाय हा पाय आहे बघा, तिथं त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते, 1/2 पाया गुणाकार उंची. आता पाया कोणता आहे ह्यांचा, तर पाया आहे एक्स वाय. एक्स वाय किती अंतर आहे, एम एन इतका अंतर आहे. एम एन किती आहे 18 आणि उंची, उंची म्हणजे ही वाली उंची, तर ही उंची किती आहे, एम एक्स इतकी आहे. एम एक्स किती आहे 90, कारण की एक्स मध्यबिंदू आहे आणि एक्स पी किती आहे ते पण 90, तर उंची आली 9. तर 2 ह्याला भाग जाईल, इथे येईल 81, म्हणजे ह्या भागाचं क्षेत्रफळ आलं 81. आता हा पण त्रिकोण काढला तर त्याचं पण त्रिकोणाचं क्षेत्रफळ येईल 81 का, तर ह्याचा पण पाया आहे 18 आणि ह्याची उंची आहे 9, म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ 81 81, यांची बेरीज झाली 162. एकूण क्षेत्रफळ आहे 324, त्याच्यातील दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा केलं तर उत्तर आले 162. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हा असा एवढा सहज सुटणारा प्रश्न होता, फक्त आपल्याला त्याचं लॉजिक माहित पाहिजे होतं. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 30. 16xy अधिक 4y वर्ग अधिक 16x वर्ग भागाकारामध्ये 16x वर्ग वजा 4y वर्ग, आणि हे भागाकारात आहे, तर कसं काढायचं, हे उत्तर नेमकं काढायचं कसं. दोन पद्धती आहेत, दोन्ही पद्धतीने आपण बघूया. तर पहिली पद्धत आहे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड मध्ये आपण बघूया की हे कशाचा वर्ग आहे, हा 4x चा वर्ग आहे आणि हा कशाचा वर्ग आहे 2y चा, हा कशाचा वर्ग आहे 2y चा. तर ह्यांची दुप्पट बघा, 4 2 8, 8 ची दुप्पट 16 आहे, एक्स वाय, म्हणजे ही जी पहिली टर्म आहे ती स्क्वेअर टर्म आहे. कशाचा स्क्वेअर आहे, आपण 4x अधिक 2y चा कंस आहे, तो 4x अधिक 2y चा वर्गाचा कंस आहे खाली. आता हे बघा, हे किती आहे 4x कंसाचा वर्ग वजा 2y कंसाचा वर्ग, मध्ये वजा चिन्ह आहे, म्हणजे इथे मी असे देऊ शकतो 4x वजा 2y आणि दुसऱ्या कंसात 4x अधिक 2y. तर x वजा y, एक्स वर्ग वजा y वर्गचा फॉर्म्युला त्याच्यावरून हे आलं. तर नित्य समानतेचे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, तुम्हाला सोपं जाईल त्यावेळेस. तर इथं मी असं लिहू शकतो बघा, 4x वजा 2y आणि दुसऱ्या कंसात काय येईल 4x अधिक 2y. आता इथं चिन्ह कोणतं आहे, हे चिन्ह आहे भागाकाराचं. आता जे भागाकारात चिन्ह आहे ते मी उलटून केलं तर उलटून गुणिले होईल आणि वरती येईल 4x वजा 2y, भागाकारामध्ये येईल 4x अधिक 2y. बघा ही 4x मी पहिल्यांदा लिहिलं काय चालतं ते, तर इथं काय येईल 4x अधिक 2y आणि 4x अधिक 2y ला 4x अधिक 2y चा वर्ग कॅन्सल होईल, 4x वजा 2y ला 4x वजा 2y काय होईल कॅन्सल, सगळंच कॅन्सल झालं म्हणजे उत्तर काय येईल 1. शून्य येतं का, शून्य येत नाही. का शून्य येत नाही, तर ज्यावेळेस कॅन्सल होतं त्यावेळेस ते काय असतं 1 असतं. ठीक आहे, बेरजेमध्ये बेरीज वजाबाकीमध्ये जर कॅन्सल झालं तर उत्तर येतं 0 आणि गुणाकारामध्ये कॅन्सल झालं तर उत्तर येतं 1. तर बघा दुसरी मेथड कोणती, आता दुसरी मेथड कोणती, की आपण काय करूया की कशाची तरी एकाची किंमत 0 मानू. आपण काय करू की x ची किंमत मानू 0. आता x ची जर किंमत 0 मानली तर x वाला सगळंच कॅन्सल होईल, सगळं x कॅन्सल होईल, सगळं x बघा हे सगळं इकडले x कॅन्सल झालं. मग इथं काय राहिलं 4y वर्ग छेद 4y वर्ग वजा 4y वर्ग भागाकारामध्ये 2y छेद वजा 2y असं येईल. मग इथलं पण x कॅन्सल होईल, इथलं पण x कॅन्सल होईल. मग आता ह्याचं उत्तर काय येते बघा,
वाय वर्गला वाय वर्ग गेलं, वायला वाय गेलं. 4/-4 -1 भागिले -1 -1 ला -1 ने भागलं तर उत्तर काय येतं? -1. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर तुम्ही एक्सच कॅन्सल केलं, तुम्ही वाय का नाही कॅन्सल केलं? वाय कॅन्सल करा. बघा, वायची किंमत 0 ठेवली, सगळीकडलं वाय गेलं. इथं काय राहिलं? 16x² भागिले 16x² भागाकारामध्ये 4x/4x. ह्याने ह्याला भाग जाईल, उत्तर 1 आलं. मग इथं काही 1/1 उत्तर आलं 1. ठीक आहे. तर अशा पद्धतीने, एवढ्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो. तर मित्रांनो, आपण काय केलेलं आहे बघा, की इयत्ता 7वी ची जी आता पेपर होणार आहे, तर त्या दृष्टीने हे जे नवनीतची 2 पुस्तकं आहेत, तर प्रश्न त्यामधील जे पहिले पुस्तक आहे, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी जे गणित आहे, तर गणिताचे सगळे व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशनवर अपलोड केलेले आहेत. आता आपलं ऍप्लिकेशन कोणतं आहे? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ह्या नावानेच आपलं ऍप्लिकेशन आहे आणि ते प्ले स्टोअरला आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोच. तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. तिथं असे प्रॅक्टिस पेपर मी दिलेले आहेत. आता जो पेपर दिलाय, तर तसे जवळपास 10 पेपर तिथं फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. 10 पेपर तुम्ही सॉल्व्ह करा त्या ॲप्लिकेशनवर. प्लस अजून काय आहे, तर माहितीचा भाग आहे. बुद्धिमत्तेत खूप महत्त्वाचा जो माहितीचा भाग असतो, तर माहितीच्या भागाची पण PDF आहे. फक्त 50 रुपयाला ती PDF तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये सगळा माहितीचा भाग तुमचा कव्हर होईल. प्लस प्लस काय आहे, की पेपर 1 मध्ये जो गणित विषय आहे, तर गणित विषयाचे एकूण आहेत 32 घटक आहेत. 32 घटकावर जवळपास 80+ स्वाध्याय आहेत आणि जवळपास 2000+ प्रश्न आहेत. तर हे सर्व स्वाध्याय सोडवून दिलेले आहेत त्या ऍप्लिकेशनवर. सगळे स्वाध्याय सोडवून दिलेले आहेत आणि ते स्वाध्याय हे ते सगळे तुम्हाला, जो मोबाईलचा रिचार्ज असतो, आता मोबाईलच्या रिचार्जची किंमत आहे 900. मोबाईलच्या रिचार्जची किंमत आहे 900 आणि आपला जो पूर्ण कोर्स आहे तो 800 रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल. फक्त 800 रुपयात तुम्हाला तो अख्खा कोर्स मिळेल. तुम्ही तो बघितला तर तुमची लईत लई 10 दिवसात संपूर्ण रिव्हिजन होईल. संपूर्ण काय होईल? रिव्हिजन होईल. मॅथ्सची सगळ्या प्रश्नांची रिव्हिजन होईल. क्वेश्चन पेपर पण मिळतील, ते फ्रीमध्येच मिळतील. असं जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं तर ते तुम्हाला क्वेश्चन पेपर फ्रीमध्ये मिळून जातील. तर 10 दिवसात संपूर्ण रिव्हिजन होईल गणिताची. तसेच बुद्धिमत्तेचे हे सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर व्हिडिओ अजून बुद्धिमत्तेचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजून खूप व्हिडिओ बुद्धिमत्तेचे अपलोड होणार आहेत. तर गणिताचे तर सगळे व्हिडिओ अपलोड आहेत. तर ते जे इच्छुक विद्यार्थी आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 31. आणि याच्यासोबत तुम्हाला अजून एक बोनस गोष्ट काय मिळते, की जे आपले लेक्चर होतात, जे ऑनलाईन लेक्चर होतात आपले, तर तुम्हाला डाऊट सेशन होईल. ऑनलाईन डाऊट सेशन मध्ये तुम्ही क्वेश्चन आन्सर करू शकता. आपली झूम मीटिंग होईल. जे जे ऍप वरती आहेत त्यांच्यासोबत झूम मीटिंग होईल आणि त्या झूम मीटिंग मध्ये तुम्हाला जे काही डाऊट असतील, जे काही तुम्हाला पेपर संबंधित डाऊट असतील किंवा सिलेबस संबंधित डाऊट असतील किंवा काही डाऊट असतील, तर तुम्ही झूम मीटिंगवर आपण घेऊ शकतो. तर हे सगळं तुम्ही एकदा का ते ॲप डाउनलोड केलं आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही जर कोर्स परचेस केला, तर तुम्हाला झूमची मीटिंगचा लिंक येईल आणि ह्या लिंकवरून आपण संभाषण करू शकतो. तुमचे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी हे आपण प्रयत्न आपला चालूच आहे. तर बघूया आता प्रश्न क्रमांक 31. एका मंदिराच्या चौरसाकृती परिसराची बाजू 40 मीटर आहे. आता हे मंदिर आहे आणि चौरसाकृती परिसर आहे. मंदिर म्हणजे असं हे मंदिर चौरसाकृती, त्याची बाजू आहे 40. आता प्रत्येक बाजू लगत त्या बाजू इतकी समान बाजू असणाऱ्या त्रिकोणाकृती बागा आहेत. बघा, ही अशी त्रिकोणाकृती बागा आहेत. ठीक आहे. त्यांच्या बाहेरच्या कडेने संरक्षण मिळण्यासाठी 5 पदरी कुंपण करायला तारेचा प्रति मीटर 80 रुपये याप्रमाणे खर्च किती येईल? तर तिथं असं आपल्याला ते कुंपण घालायचंय सगळीकडून.
तर ते किती घालायचं आपल्याला? 5 पदरी घालायचंय. 80 रुपयांनी आपल्याला खर्च काढायचा आहे. तर ते उत्तर कसं काढायचं? तर बघा, काय करावं लागेल आपल्याला पहिल्यांदा? तर ही 40 बाजू आहे. ही किती येईल? 40. ही पण येईल 40. मग किती बाजू झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8. 8 आणि ह्या 4 12. टोटल 12. आता आपल्याला बघावं लागेल की ह्या आतल्या बाजूला पण कुंपण घालायचंय का नाही घालायचं. जर नसेल घालायचं तर ही आकृती अशी येईल, आणि जर कुंपण घालायचं असेल तर इथं पण येईल. बघूया आपण दोन्ही दोन्ही पद्धतीने उत्तर सोडवून बघूया. तर 12 किती झाल्या बाजू झाल्या, आणि एक बाजू आहे 40ची, बाजू 48, 480 झालं. 480 मीटर तार लागेल एका राऊंडला. अशा आपल्याला किती राऊंड मारायचे? 5. म्हणजे 2400 मीटर तार लागेल. ठीक आहे. आणि एका ताराची किंमत किती आहे? तर ती आहे 80. 2400 गुणिले 80. तर इथं उत्तर येत आहे का? इथं उत्तर येत नाहीये. ठीक आहे. म्हणजे आतल्या बाजू कन्सिडर केल्यात का? आतल्या बाजू कन्सिडर केलेल्या नाहीत. मग ज्यावेळेस आतल्या बाजू कन्सिडर केल्या नाहीत तर बाहेरच्याच बाजू किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8. 8 बाजू आहेत. एक बाजू आहे 40 मीटर. 8 चौक 32. किती आलं? 320. 320 गुणिले 5 तर आलं 1600. तर 1600 मीटर तार लागेल. आणि 1600 गुणाकार 80 उत्तर येतं 1,28,000. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता काही मित्र म्हणतील की सर, इथं जर आपल्या पर्यायामध्ये 1,92,000 हा पण पर्याय असता तर मग नेमकं उत्तर लिहायचं कोणतं? नेमकं उत्तर लिहायचं कोणतं? आता बघा, इथं फक्त आपल्याला म्हणलंय की बाहेरच्या कडेने संरक्षण मिळण्यासाठी. तर त्रिकोणाकृती जी बाग आहे त्याच्या बाहेरच्या कडेने संरक्षण आहे, आतल्या कडेने नको, आतल्या बाजूने नको. म्हणजे ही आतली बाजू आपल्याला पकडायचीच नाही. आतली बाजू आपल्याला पकडायचीच नव्हती. त्याच्यामुळं ह्या आतल्या बाजूला कंपाऊंड टाकायचं होतं का नव्हतं टाकायचं. यदा कदाचित जर आतल्या बाजूला कंपाऊंड टाकायचं असतं तर उत्तर आलं असतं 1,92,000. हे तर जर असतं की त्रिकोणाकृती बाग आहे आणि त्याच्या सर्व कडेने म्हणलं असतं तर 1,92,000 उत्तर आलं असतं. फक्त बाहेरच्या कडेने म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक 32. आता प्रश्न बघा, सरळ व्याज पद्धतीने जशी 5 दराने 9,700 रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम 2.5 वर्षात परत मिळण्यासाठी व्याजदर किती वाढवायला हवा? आता इथं वाढ पाहिजे. काय पाहिजे? वाढ. ठीक आहे. जे उत्तर येईल ते उत्तर असणार आहे का? नाही. तर त्यातून आपल्याला 5 कमी करावं लागेल. तर कशी काढायची वाढ? तर बघा, 5 दर आहे आणि 4 का आहे? वर्ष. तर 5 आणि 4चा गुणाकार बरोबर हे किती आहे? 2.5 वर्ष. 2.5 आणि नवीन व्याज दर तिथं काय आपण म्हणू? एक्सच म्हणू. ठीक आहे. कसं काढायचं आता? 5 गुणाकार 4 भागिले 2.5. तर ह्याने ह्याला भाग जाईल. 2 चा 4 दुने 8. म्हणजे व्याज दर किती पाहिजे? 8 पाहिजे. पण व्याज दर आहे किती? 5. म्हणजे वाढ किती आली? वाढ 8 वजा 5, वाढ आली 3. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा कसा फसवा प्रश्न दिलता, एकदम सोपा होता पण तो कसा होता? फसवा होता. आता प्रश्न क्रमांक 33 बघा. एक्स आणि एक्स वजा वाय चा वर्ग आहे 49. म्हणजे मी असं लिहू शकतो का? एक्स वजा वाय 7 आहे. 100% लिहू शकतो. एक्स अधिक वाय चा वर्ग आहे 169. म्हणजे एक्स अधिक वाय ची बेरीज किती आली? 13 आली. आता मला उत्तर काढायचं 4xy चं. मग आता ह्याच्यावर मी एक्स आणि वाय ची किंमत काढता येते का? सहज काढता येते. कशी काढता येते बघा. एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय, एक्स अधिक वाय 13 आहे, एक्स वजा वाय 7 आहे. बघा, हे अधिक वाय वजा वाय कॅन्सल होईल. इथे येईल 2x. 2x बरोबर आलं 20. एक्स ची किंमत आली 20/2. एक्स ची किंमत आली 10. आता एक्स ची जर किंमत 10 आहे तर वाय ची किंमत किती येईल? 3. त्यावेळेस 7 येतं. एक्स ची किंमत 10 आहे तर वाय ची किंमत किती येईल? 3. त्यावेळेस उत्तर येतं 13. म्हणजे एक्स वाय किती आहे? 10 वजा 3, 7 चा वर्ग 49.
आणि 10+3 13चा वर्ग 169. म्हणजे x आलं 10 म्हणजे 4 गुणाकार 10 गुणाकार 3. बघा 40 120 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34. एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर असून त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर 14 सेमी आहे. यावरून त्रिकोणाची मध्यगा किती सेमी असेल? आता प्रश्न खूपच छान आहे. कसा काढायचा? आता पहिलं तर बघा, वर्तुळ काढून घेऊया आपण. हे वर्तुळ कलर आपण डार्क करूया. आता त्रिकोण पण काढू. आता समभुज समजून घ्या. हा समभुज त्रिकोण काढला आपण. एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळात आपण समभुज त्रिकोण काढला. हा समभुज समजून घ्या. समभुज तर काय दिसत नाही, आपण समजून घेऊया. हा समभुज आहे म्हणून. एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परांपासून समान अंतरावर असून, म्हणजे हे सगळे अंतर कसे सेम आहेत. हे सगळे अंतर कसे सेम आहेत. त्यांचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर म्हणजे इथून हे अंतर किती आहे? 14. हे अंतर किती आलं? हे 14 आलं. आता आपल्याला विचारलंय हे मध्यगाचे अंतर, हे मध्यगेचे अंतर. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की ही गुरुत्व मध्य जो असतो, जी जो असतो, तो 2 ह्या पद्धतीने छेदतो. तर 2x ची किंमत आणि ही x ची किंमत, मग टोटल अंतर किती आलं? 3x. आणि 2x ची किंमत किती आहे? 14. म्हणजे x ची किंमत आली 7 आणि 3x ची किंमत किती आली? 3×7=21. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. यावरून त्या त्रिकोणाची मध्यगा किती सेमी असेल? तर ते असेल 21 सेमी. तर 34चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. हा एवढा सोपा प्रश्न होता, फक्त आपल्याला ते माहित पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील राशी पूर्ण वर्ग आहेत? आता जो पहिला पर्याय आहे तो लगेच आपण इलिमिनेट करायला जातो, पण पहिला पर्याय आपण सोडून देऊ. खालचे पर्याय बघू, कारण की x चा दुसरा घात आहे. खालचे पर्याय बघू. आता बघा, ह्याचं वर्गमूळ. आता जी वर्ग संख्या आहे ती कधीच वजामध्ये नसते. वर्ग संख्या निगेटिव्ह नसते, म्हणून हा पर्याय कॅन्सल होईल. आता इथं बघा, ह्याचं वर्गमूळ किती आलं? 5p. ह्याचं वर्गमूळ 6q. 6×5 = 30. 30 ची दुप्पट पाहिजे होती, 60pq पाहिजे होतं. इथं दिले 30pq. म्हणजे हे पण विधान कसं आहे? हे चुकलेलं आहे. आता पुढे बघा, ह्याचं वर्गमूळ किती आलं? 8a. ह्याचं वर्गमूळ 4b. 8×4 = 32. 32 ची दुप्पट 64ab पाहिजे होतं. इथं फक्त 4ab, म्हणून हे पण काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता तो कसं काय योग्य आहे ते पण बघून घ्या. आता बघा, x वर्ग आहे -2 अधिक 1/x वर्ग आहे, असं आहे. ठीक आहे, x वर्ग -2 अधिक 1/x वर्ग. मग इथं मी हा कशाचा वर्ग आहे? तर हा आहे x अधिक 1/x. x वजा 1/x चा हा वर्ग आहे. x वजा 1/x चा वर्ग आहे हा. कसं? तर ह्याचं ज्यावेळेस एक्सपान्शन करू आपण, त्यावेळेस काय येईल? x वर्ग वजा 2 गुणाकारात x गुणाकारात 1/x अधिक 1/x वर्ग. तर ह्या x ला x कॅन्सल होईल आणि इथं राहील -2 आणि तेच हे -2 आहे. आणि हे 1/x वर्ग जे आहे ते वरती आल्यावर काय होईल? x वजा दुसरा का. तर हे अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्हाला जरी तो कळला नसलं, जरी पहिली टर्म कळली नाही, तर तुम्ही बाकीच्या 3 वरून त्याचं उत्तर काढू शकत होता. आता पुढचा प्रश्न बघा, 3x - 5 या समसंख्येनंतर क्रमाने असणारी 8वी विषम संख्या कोणती? आता कोणती विचारली? विषम संख्या. ही कोणती संख्या आहे? सम. तर हिथं उत्तर कसं काढायचं बघा, 3x - 5 ही सम आहे. मग ह्याच्यात एक मिसळलं की काय मिळेल? विषम. पहिली विषम
ठीक आहे. मग काय येईल 3x वजा 4, कारण की वजा 5 अधिक 1 म्हणजे काय येईल वजा 4. आता पहिली विषम आली, आता 8 काढायच्या होत्या, राहिल्या किती 7. 7ची दुप्पट किती 14, ह्याच्यात 14 ऍड केलं तर 3x अधिक 10 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. आता हा जर ज्याला कळला नसेल त्याच्यासाठी मी दुसरी मेथड पण सांगतो. आता दुसरी मेथड काय की मी इथं काय करतो, x ची किंमत समजा मी 3 घेतली, 3x 3 त्रिक 9 वजा 5, उत्तर किती आलं 4. तर x ची किंमत जर समजा मी 3 ठेवली, x ची किंमत जर मी 3 ठेवली तर मला काय मिळाली समसंख्या. तर 3x 3 गुणिले 3 वजा 5 4, म्हणजे मी असं लिहू शकतो 3x वजा 5 बरोबर 4, ही समसंख्या आहे. तर 8वी विषम कोणती? आता ह्याच्यात काय करावं लागेल, एक मिसळावं लागेल आणि मग किंवा असं आपण 8वी विषम काढताना काय करतो, 8 दुनी 16, 16 वजा 1 म्हणजे 15 मिसळतो, अधिक 15 करतो म्हणजे 19 यायला पाहिजे. म्हणजे इथं पण मला काय करावं लागेल, 3x वजा 5 अधिक 15, उत्तर काय येईल ऑप्शन 3. अशा पद्धतीने ते प्रश्न सोडवावे लागतात. पुढे प्रश्न बघू आपण 37वा. राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयांनी वाढवली, तर 3% तोटा होण्याऐवजी 5% नफा झाला. यावरून वस्तूची मूळ किंमत किती असेल? आता वाढ किती आहे, वाढ आहे 384, ही वाढ रुपयामध्ये आणि तीच वाढ टक्केवारीमध्ये किती आहे, टक्केवारीमध्ये वाढ किती आहे, तर बघा 3% तोटा होता, 5% नफा झाला, म्हणजे 3 अधिक 5 8% वाढ आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की 8% बरोबर 384, आणि आपल्याला मूळ किंमत किती असते 100%. 100% म्हणजे किती, तिरकस गुणाकार कसं येईल, 384 गुणाकारात 100 भागाकारात 8 बरोबर x. 8 चोक 32 उरले किती 6, 8 8 64, 48 आणि 100चा गुणाकार 4800 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 37चे उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 38 बघा. एका शेतात 20 मीटर 10 मीटर 5 मीटर खोल खड्डा खणल्यावर त्यातून निघालेली माती 25 मीटर लांब 20 मीटर रुंद मैदानावर एकसारखी पसरवली, तर किती जाडीचा माती स्तर होईल? तर काय येतं बघा, घनफळ समान असतं. ह्याच्यामध्ये काय समान असतं, घनफळ समान असते. ज्यावेळेस घनफळ समान असते त्यावेळेस ह्याचं घनफळ काय, ही काय आली इष्टिकाची ती, आणि ही पण काय आली इष्टिकाची ती. मग मी असं लिहू शकतो L1 B1 H1 बरोबर L2 B2 H2. फक्त किमती लिहायच्या. आता 20 10 5 बरोबर 25 20 आणि H2. आता H2 काढूया बघा, 20 10 5 भागिले 25 आणि 20, 20 ला 20 जाईल, 5 5 25, 5 2 10, तर H2 ची किंमत किती आली 2. आता 2 मीटर, उत्तर काय आलं 2 मीटर. आता इथं कुठं 2 मीटर तर दिसत नाही, 2 मीटर कुठंच दिसत नाही, मग कसं काढायचं? आता बघा, किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिलीमीटर. आता इथं किती दिलंय, पहिला पर्याय 20 डेसिमीटर, इथं 0 येईल, इथं 2 येईल, म्हणजे 20 डेसिमीटर म्हणजेच किती असतं 2 मीटर. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 39. रफिक जवळ 28,500 रुपये आहेत. त्याच्याजवळ काही 2000 आणि काही 500 रुपये अशा दोनच प्रकारच्या नोटा असतील, तर 500 रुपयांच्या नोटांची संख्या खालीलपैकी किती असू शकेल? आता किती असू शकेल, तर आपण बघू 28,500 ला आपण 500 ने भागू, 2 शून्याला 2 शून्य गेलं, 5 ने भाग गेला, 5 5 5 25, 5 7 35. आता 57 जर नोटा असतील तर तिथं 2000ची नोटच नाही ना, तर त्या फक्त 500च्याच नोटा झाल्या. तर तिथं काय म्हणते की 2000च्या पण नोटा असतील.
आता आपण पर्यायावरून काढावं लागेल. आता हा प्रश्न पर्यायावरून सोडावा लागेल. त्याला 500 ने गुणा. तर हे किती आलं? 28,500. तर हे असू शकतं का? मग 2000ची नोटच नाही असा अर्थ होतो, म्हणजे हे चुकीचं आहे. आता 25 आणि 500 चा गुणाकार किती आला? 12,500. मग 12,500 तर 28,500 मधून 12,500 गेलं तर किती आलं बघा? 16,000. 16,000 म्हणजे 2,000च्या किती नोटा असू शकतात? 8. म्हणजे ही शक्यता आहे का? 100% शक्यता आहे. आता पुढचा पर्याय बघा, 23 आणि 500चा गुणाकार किती आलं? 11,500. मग 28,500 वजा 11,500 उत्तर काय आलं? 15,000. आता 2,000च्या नोटांनी 15,000 रुपये होऊ शकतात का? नाही होऊ शकत. का? तर 2,000च्या नोटांनी 14,000 होतील, 16,000 होतील, पण 15,000 होतील का? नाही होणार. म्हणजे हे उत्तर येऊ शकतं का? हे उत्तर असू शकणार नाही. आता 11 नोटा, 11 आणि 500 चा गुणाकार किती आला? 5,500. 28,500 वजा 5,500 किती आलं? 23,000. आता 23,000ला 2,000 ने नाही भाग जात बघा. तर 2,000च्या पट्टीत म्हणलं तर 22,000 असतील किंवा 24,000 असतील. 23,000 येतील का? नाही. म्हणजे उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. 39चं उत्तर आलं 2. आता प्रश्न क्रमांक 40 बघूया. आता प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतोय? इथं 1 वजा k/25 बरोबर 4/5. आता k ची किंमत काढायची. वर्गमुळात आहे, वर्गमूळ काढूया. दोन्हीकडे वर्ग करूया. काही 1 वजा k/25 बरोबर 16/25. मग काय येईल? 1 वजा 16/25 येईल आणि इथे येईल k/25. हे दोघं एकमेकाची जागा बदलतील. मग इथे छेद समान केला. हे काय राहिलं? 25/25. 25/25 म्हणजेच किती आलं? 25 वजा 16 9/25 बरोबर k/25. ह्या 25 ला हे 25 कॅन्सल झालं. k ची किंमत आली 9. k ची किंमत 9 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता 41 बघा. 4 मीटर उंची असलेल्या एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ आहे 49 चौरस मीटर. तर त्या हॉलच्या सर्व भिंतींना रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 300 रुपये याप्रमाणे खर्च आहे. आता 4 मीटर उंची आहे आणि एका चौरसाकृती हॉलचे क्षेत्रफळ दिले 49. म्हणजे कसा हॉल आहे? की 7x7 ही रूम आहे आणि हे अशा भिंती आहेत वरती, अशा भिंती आहेत. म्हणजे आपल्याला काय काढावं लागेल? तर त्या 4 भिंतींचं क्षेत्रफळ काढावं लागेल. त्याचे क्षेत्रफळ कसं येणार? तर पायामध्ये लांबी, आता इथं लांबी आणि रुंदी किती आली? 7 त्यावेळेस क्षेत्रफळ येईल 49. मग आता उंची किती आहे? 4 आहे. उंची किती आहे? 4 आहे. म्हणजे एका भिंतीचं क्षेत्रफळ आलं 28 आणि त्याच्या ऑपोजिट भिंतीचं पण क्षेत्रफळ आलं 28. तर किती भिंती असतात? 4. 28 चोक किती आलं? 28 चोक 112. म्हणजे 112 मीटर काय आहे? त्या हॉलचं क्षेत्रफळ आहे 112 मीटर. आणि एकाला किती खर्च येतोय? 300. 112 आणि 300चा गुणाकार किती आला? पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले 33,600. आता प्रश्न क्रमांक 42. तोट्याच्या चौपट विक्री किंमत असलेल्या व्यवहारातून शेकडा तोटा किती झाला? कसं काढायचं? तोटा कधी होतो? आपल्याला साधा फॉर्म्युला. आपल्याला हे खूप अवघड वाटतंय, सोपा देऊ. तोटा कधी होतो? ज्यावेळेस खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. आता तोट्याच्या चौपट विक्री किंमत आहे. तोटा x आहे. तोटा किती? x आहे. त्याच्या चौपट विक्री किंमत आहे. विक्री किंमत आहे 4x. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 5x. ठीक आहे. 5x मधून 4x गेलं त्यावेळेस उत्तर x येईल. मग ह्याच्यात शेकडा तोटा काढायचा. आता शेकडा तोटा काय येईल? शेकडा तोटा बरोबर तोटा भागिले
खरेदी किंमत गुणाकार 100. आता तोटा किती आहे? तोटा एक्स, खरेदी किंमत आहे 5x आणि इथं आलं 100. एक्सला एक्स गेलं, इथं आलं 100/5 म्हणजेच किती आलं? 20% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 43. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ व 44 सेमी परिघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे? आता ज्यावेळेस 44 सेमी परिघ दिला त्यावेळेस त्याचं आपण काय काढत असतो बघा, त्रिज्या, परिघ आणि क्षेत्रफळ. आपण काय लक्षात ठेवलं होतं? 7, 44, 154. मग परिघ किती दिलाय? 44. मग त्याचं क्षेत्रफळ किती आलं? 154. मग इथे डायरेक्ट आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ लिहू 154. आता मला सांगा, 44 सेमी परिमिती म्हणजे बाजू किती आली? 44/4, 11 बाजू आली. आणि 11चा वर्ग किती आला? 121. 121 काय आलं? चौरसाचे क्षेत्रफळ. मग 154 वजा 121, उत्तर काय आलं? 33. 33 चौरस सेमी ने जास्त असेल. 43चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44. आता प्रश्न क्रमांक 44 काय आहे? प्रत्येकी 500 रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करताना परीला 3% दलालीसह 46,350 रुपये खर्च आला. कसं काढायचं? आता 500 रुपयाचा शेअर तिला कितीला मिळाला? 500 वर 3% तिला दलाली द्यावी लागली, म्हणजे 15 रुपये काय द्यावी लागली? दलाली. मग तिची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आली तिची 500 अधिक 15. एक शेअर किती रुपयाला पडला तिला? 515ला पडला. मग 515ला पडला तर 46,350 रुपयात तिला किती शेअर मिळाले असतील? तर 46,350 भागिले 515. आता ह्याला भाग किती जातो? कसं काढायचं? तर 5 9 45 उरलं 1, 135. 15 9 35 म्हणजे 90. किंवा जर मला असं कळत नसेल तर तुम्ही पर्याय बघा ना. 515 गुणले कोणती संख्या आल्यावर इथं 0 येईल, तर इथं 0 यावं लागेल. किंवा 2च्या पटीतली संख्या येईल, 2 4 6 8 10. तर इथं 0 2 4 6 8 आणि इथं पर्याय बघितले तर 1 5 7 ह्या कशा संख्या? तर इथं जर मी 5 लिहिलं, समजा इथं 5 लिहिलं तर एकक स्थानी अंक येईल 5. किंवा कोणताही अंक लिहिला विषम अंक तर इथं काय येईल? 5 येईल. म्हणजे इथं संख्या कसली पाहिजे? समसंख्या असलेला एकच पर्याय, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45. एका चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे. आता एका चौरसाची बाजू, हा पहिला चौरस घेऊ आपण, त्याची बाजू 30 आहे आणि दुसऱ्याचा कर्ण 30 आहे. तर कसं काढायचं? आता ह्याचं क्षेत्रफळ किती येईल? 30 गुणाकार 30 900 येईल. आणि ह्याचं क्षेत्रफळ किती येईल? ह्याचं क्षेत्रफळ असतं कर्ण वर्ग छेद 2 म्हणजे 900/2 450. म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ आलं 450, ह्याचं क्षेत्रफळ आलं 900. तर इथं अयोग्य विधान कोणतं आहे असं विचारलं. तर दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान नाहीत. हे विधान कसं योग्य आहे? दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. तर बघा, दुसऱ्याचे 450 आणि पहिल्याच्या ते निमपट आहे. तर हे पण कसं आहे? योग्य आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 सेमीने जास्त आहे. 900 ने नाही, 450 सेमीने जास्त आहे. कितीने आहे? 450 सेमीने जास्त आहे. 45चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता 46 बघा. प्रश्न क्रमांक 46. सोबतच्या केंद्रबिंदू सी असलेल्या वर्तुळात पी आर एस किती दिलाय? 55. हा दिला 55. तर पी एस क्यू किती? पी एस क्यू हा विचारला आहे आपल्याला. कसा काढायचा आता? तर बघा, त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणावरून आपल्याला याचं उत्तर काढावं लागेल. हा 55 म्हणल्यावर ही बाजू किती आली? हे आलं 55च्या दुप्पट 110. आता बघा, हे काय आहे? हे अर्धवर्तुळ आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 180. ह्या 180 मध्ये हे 110 आहे. म्हणजे शिल्लक राहिलं किती? हे 70. तर हे आलं 70.
आणि हे किती असणार 70च्या निम्म 35. 35 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक पुढील बघूया 47. दुकानदाराने 1900 रुपये छापील किंमत असणाऱ्या दोन वस्तू विकताना ए व्यक्तीला 171 रुपये, बी व्यक्तीला 152 रुपये सूट दिली. तर दोघांना दिलेल्या सूट मध्ये दुकानदाराने कितीचा फरक केला? आता सूट मधील फरक किती? 171 वजा 152. 19चा फरक आहे. हा 19चा फरक किती रुपयावर आहे? 1900 वर. तर बघा 19 भागिले 19 किती आलं उत्तर? 1%. किती टक्क्याचा फरक केला? 1%चा केला. 47चं उत्तर आलं 3. 48 बघा, 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या कर्णाच्या मापाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर चौकोनाचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल? आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असतं? कर्णाचा गुणाकार भागिले 2. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काय असते? कर्णाचा गुणाकार भागिले 2. आता बाजू किती आहे? ही 20 आहे. ही 20 आहे. हे किती? 3x, हे 4x आणि हे 20. कसं काढणार? आता हे 3x 4x 20 म्हणजे 20 ला 20 म्हणजे किती असणार? 3x 4x म्हणल्यावर हे असणार 5x. कारण की काय होतंय? पायथागोरसचं त्रिकूट होतं. ते किती असतं? 3 4 5. बाजू 5. बाजू 5 म्हणजे 20 आहे. तर हे 5 चे किती पट आहे? 4 पट. 4 चे 4 पट 16, 3 चे 4 पट 12. तर हे किती आलं? हे इथून इथपर्यंत अंतर 12 आहे. म्हणजे टोटल अंतर किती आलं? 24. आणि 16 ची दुप्पट 32 भागिले काय येईल? 2. तर 24 आणि 16चा गुणाकार हे आपलं उत्तर असेल 64. पर्याय क्रमांक 2. कारण की एकच स्थानी 4 एकाच ठिकाणी. तर 48चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आता 49चा प्रश्न बघू. एका पुस्तकाचा 5/9 भाग व 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? आता 5/9 भाग वाचला. 5/9 भाग वाचला म्हणजे शिल्लक किती राहिला? शिल्लक आहे 4/9. शिल्लक किती आहे? 4/9. 4/9 x म्हणजेच किती? 68 अधिक 92. 68 अधिक 92. मग बघा 4/9 x बरोबर किती आलं? 160. x ची किंमत किती आली? 160 गुणाकारात 9/4. 4 ने भाग जाईल तिथं आलं 40. 9 चौक 36. 360 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. 49चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. आणि आजच्या लेक्चरचा आपला हा शेवटचा प्रश्न. आणि पुढील लेक्चरमध्ये काय असेल? तर पुढील लेक्चरमध्ये 51 ते 75 पर्यंतचे प्रश्न असतील. मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण असेल, इंग्रजीच्या प्रश्नांचे विश्लेषण असेल, बुद्धिमत्ता पण असेल. तर हे सगळं तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे जो आपला युट्यूब चॅनल आहे त्याला आपल्याला सबस्क्राईब करावं लागेल. ते सबस्क्रिप्शन कसं आहे? तर ते फ्रीमध्ये आहे. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. म्हणजे आम्हाला असे जास्तीत जास्त व्हिडिओ करायला काय होईल? प्रोत्साहन मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि प्रश्न क्रमांक 50 बघा. आता एका वर्तुळाचा व्यास AC व बिंदू B हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे. तर खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? वर्तुळ काढूया. हे बघा, हा काय आहे? व्यास AC आणि बिंदू B हा कुठला पण एक बिंदू आहे. तर BCA हे अंतर 90 पेक्षा कसं असेल? निश्चितच कमी असेल. कारण की हा जो त्रिकोण तयार होतोय, हा जो त्रिकोण तयार झाला हा होतो काटकोन त्रिकोण. अर्धवर्तुळातील त्रिकोण आहे तो होतो काटकोन त्रिकोण. तर BCA हा 90 पेक्षा कमीच आहे, हे विधान योग्य आहे. CAB बघा, CAB म्हणजे हा पण 90 पेक्षा कमी आहे. कंस ABC चे माप 180 आहे. ABC हा अर्धवर्तुळातील कंस आहे, 180. तर BCA हा त्रिकोण कसला आहे? तो काटकोन त्रिकोण आहे. तो लघुकोन त्रिकोण आहे का? नाही. म्हणून चुकीचे विधान काय येईल? पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने आपला
जे 26 एप्रिल 2026 ला संभाव्य पेपर आहे, तर त्याचं विश्लेषण आपलं कंप्लीट झालेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण अशाच पद्धतीचे अजून प्रश्न घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू लवकरच.